मित्रांनो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गलादे. अहिल्यादेवी होळकर या जागतिक कीर्तीच्या आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या होत्या. मात्र त्यांचा इतिहास लोकांपर्यंत तेवढ्या मोठ्या प्रमाणात आला नाही. व्याख्यानाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन तर करतच आहोत, लोकांपर्यंत इतिहास तर पोहोचवत आहोत. मात्र त्याही पुढे जाऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांचे विचार प्रसारित करण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे, या सर्व कार्यात आपण सर्वजण सहभागी आहात, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. मित्रांनो, आतापर्यंतच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा वेध घेत असताना अनेक पैलूंना हात घातलेला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राच्या पाठीमागच्या भागामध्ये आपण समजून घेतलं की अहिल्यादेवी ह्या राज्यकारभार करत असताना रयतेसाठी वेगळा नियम आणि राज्यकर्त्यांसाठी वेगळा नियम लावत नव्हत्या. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण समजून घेऊया की अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर घडलं काय. की सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांना स्वतःच्या पतीला 25 मोहरांचा दंड ठोठवावा लागला. त्यानंतर असं झालं की अहिल्यादेवी होळकर ह्या राज्यकारभार सांभाळायला लागल्या. पाहता पाहता वर्ष 2 वर्ष निघून गेली. मल्हारराव होळकर आता बिनकाळजी झालेले होते, कारण पाठीमागं जो राज्यकारभार आहे तो व्यवस्थितपणे, ठामपणे आणि सक्षमपणे अहिल्यादेवी सांभाळतायत, याचा मल्हाररावांना सुद्धा अत्यंत आनंद झालेला होता. गौतमाबाई होळकर ज्या त्यांच्या सासू आहेत, त्या सुद्धा आता धर्मकार्याकडे वळलेल्या होत्या, कारण आता त्यांना वैयक्तिक लक्ष घालावं लागत नव्हतं. कारण अहिल्यादेवी ह्या गेल्या 3-4 वर्षामध्ये अत्यंत सक्षमपणे पाठीमागं मुलकी अधिकार सांभाळत होत्या. फडणीशी सांभाळणं, फौजफाटा, दानगोटा, रसद ह्या सगळ्यांचं व्यवस्थित बंदोबस्त लावणं, कर गोळा करणं, कर प्रणाली व्यवस्थित करणं, अर्थव्यवस्था सांभाळणं, शेतकऱ्यांची काळजी घेणं, कष्टकऱ्यांची काळजी घेणं, वेळोवेळी आवश्यक असणारे इनाम देणं, धर्मकार्याची व्यवस्थित कामं करणं. हा धर्मकार्यावरून मित्रांनो अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रात आणखी काही पैलू आपल्याला पाहायला भेटतात. बघा, तो कालखंड होता ज्यावेळेस बाजीराव पेशवे यांचा मृत्यू झाला, आणि बाजीराव पेशवेंचा मृत्यू झाल्यानंतर साहजिकच होळकरांच्या घरी दुःख झालेलं होतं. कारण होळकर आणि बाजीराव पेशवे हे सुरुवातीपासूनचे एक चांगले मित्र झालेले होते. त्यांच्यामध्ये एक खडाजंगी झाली आणि त्या खडाजंगीचं रूपांतर मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये झाले. ह्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे बाजीरावांचा मृत्यू झाल्यानंतर नानासाहेबांना पेशवाईची वस्त्र दिली गेली. पण हे सगळं होत असताना बाजीरावांच्या अंत्यविधीपासून, त्यांच्या शांतीपासून, त्या अगदी धर्मकार्यापासून, ते ब्राह्मण दक्षिणांपासून, विधीपासून सगळ्या गोष्टींना प्रचंड मोठा खर्च करण्यात आला. आणि हे प्रचंड मोठा खर्च हा सरकारी तिजोरीतून भागवण्यात आला. ज्यावेळेस अहिल्यादेवी फडणीशीमध्ये गेल्या, गंगोबा तात्या चंद्रचूड जे त्यांचे दिवाण होते, त्यांनी फडणीशी सांभाळताना सगळा खर्च सरकारी तिजोरीवरती टाकलेला होता. हे जेव्हा अहिल्यादेवी होळकर यांच्या निदर्शनास आलं, त्यांनी पाहिलं की अंत्यविधीचा जो धर्म खर्च आहे तो संपूर्ण खर्च दिवाणखान्यातील फडणीशी सांभाळणारे गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी सरकारी तिजोरीत टाकलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर अहिल्यादेवी चकित झाल्या, आणि चकित झाल्यानंतर अहिल्यादेवींनी आता शेवटी पतीला दंड ठोठावणाऱ्या अहिल्यादेवी सरकारी तिजोरीच्या बाबतीत किती दक्ष होत्या हे आपण पाहिलंय. पण धर्मकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ते कशा पद्धतीने दक्ष होत्या, धर्मकार्याच्या खर्चाबाबत कशा पद्धतीने दक्ष होत्या. अहिल्यादेवींनी गंगोबा तात्यांना बोलावून घेतला आणि गंगोबा तात्यांना विचारणा केली, गंगोबा तात्या हे काय केलं तुम्ही? सर्व धर्म खर्च, मग राघोदास पुराणिकांचा दक्षिणांचा खर्च असेल, किंवा अंतशास्त्रींचा दक्षिणांचा खर्च असेल, किंवा ब्राह्मणांना दिलेल्या दक्षिणा, किंवा जे काही कार्य पेशवाईच्या बाजीरावांच्या जाण्यानंतर शांतीसाठी करण्यात आली, ह्या सगळ्या धर्म कार्याचा खर्च तुम्ही सरकारी तिजोरीत का टाकला? त्यावेळेस गंगोबा तात्यांना काहीच समजेना, कारण तो नियमच होता, तशी पद्धतच होती. रयतेनं जमा केलेला कर रूपातील पैसा हा अशा पद्धतीने राजा रजवाड्यांच्या धर्मकार्यासाठी गेला तर कुणी काही बोलत नसायचं. हा एक प्रकारे नियमच झालेला होता. मात्र अहिल्यादेवींना तो मान्य नव्हता, आणि अहिल्यादेवींनी त्यांना विचारणा केली की धर्मकार्याचा खर्च हा सगळा सरकारी तिजोरीत का टाकला? त्यावेळेस साहजिकच गंगोबा तात्या शांतपणे म्हणाले की देवी अहिल्या, हा जो खर्च आहे हा बाजीरावांच्या म्हणजे पेशव्यांच्या शांतीसाठी केलेला आहे, आणि शांतीसाठी केलेला जो खर्च आहे तो सरकारी तिजोरीत नाही टाकणार, मग कुठं टाकणार आपण? कारण शेवटी पेशव्यांना देणारी चौथाई, सरदेशमुखी ह्या सगळ्या गोष्टीतूनच हा खर्च केला गेला पाहिजे. त्यावेळेस हे राष्ट्रकार्य नाही का, हे राज्यकार्य नाही का, असा प्रश्न गंगोबा तात्यांनी विचारल्यानंतर अहिल्यादेवींनी अत्यंत शांतपणाने आणि नम्रपणानं गंगोबा तात्यांना विनंती केली की गंगोबा तात्या, सरकारी तिजोरीवरती खाजगी खर्चाचा कुठलाही भार पडता कामा नये. अगदी त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, कुठल्याही ढंगधोषे करून खाजगी खर्चाची तनसडीही सरकारी खजिन्यावरती उडता कामा नये. याच्यात जरब ठेवावी, याची काळजी घ्यावी. हा मुलूक नमुदाचा अन्याय आहे.
याचा जिम्मा आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे। आणि महत्वाचं म्हणजे यात कुठलाही चकती गुंता होऊ नये, म्हणजे सरकारी खर्च आणि खाजगी खर्च यात कुठलाही चकती गुंता होऊ नये याच्यासाठी पंचांगी सावधान असलं पाहिजे, अशा पद्धतीने स्पष्ट सूचना कारभारी गंगोबा तात्यांना देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं। हे पाहिल्यानंतर गंगोबा तात्या सुद्धा चकित झाले की धर्मकार्य हे सरकारी खजिन्यातून नाही तर खाजगी खजिन्यातून करावं, हा विचार अहिल्यादेवींनी या देशाला दिला। मित्रांनो, हा विचार कुठला तरी राज्यकर्त्यांनी घेणं गरजेचं आहे। आज आपण पाहतो की एका किलोमीटरवरती 10, 15 मंदिरं आहेत आणि या सर्व मंदिरांवरती वर्षाचा सप्त्याच्या खर्चापासून वार्षिक जो काही खर्च आहे याच्यात भला मोठा खर्च हा सरकारी तिजोरीवरती टाकण्याचं काम केलं जातं। वर्गणी रूपाने जरी पैसा जमा केलेला असला तरी सुद्धा ज्यावेळेस निधी येतो तो निधी मात्र अशा पद्धतीने कार्यक्रमांच्या नावाखाली देवधर्माच्या कार्यक्रमासाठी वापरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं, किंवा अंत्यविधीसाठी मोठमोठ्या राज्यकर्त्यांच्या अंत्यविधीसाठी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जातात। मुळात या सगळ्यांचा खर्च सरकारवरती म्हणजेच जनतेच्या डोक्यावरती का टाकला जातो, हा प्रश्न अहिल्यादेवींनी विचारलेला आहे आणि तो तेवढाच रास्त आहे। कारण धर्मकार्य ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे, धर्मकार्य ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे। धर्म आणि राज्य याच्यामध्ये कुठेही गुंता करता कामा नये हे अहिल्यादेवी सांगतात। सरकारी तिजोरी आणि धार्मिक तिजोरी ही वेगवेगळी ठेवली पाहिजे, सरकारी तिजोरीवरती कुठलाही भार आणता कामा नये हे सांगणाऱ्या अहिल्यादेवी आहेत। मुळात अहिल्यादेवी या अत्यंत चाणाक्ष, अत्यंत चतुर आणि महत्वाचं म्हणजे अत्यंत प्रजाहित दक्ष अशा पद्धतीच्या राज्यकर्त्या होत्या। त्यांच्या तैलबुद्धीची सर्वच सरदारांनी दखल घेतलेली होती। आजूबाजूचे सर्व सरदार, राजे रजवाडे अहिल्यादेवींची मुक्त कंठाने स्तुती करायचे आणि अत्यंत राज्यकारभाराचं कौतुक करायचे, अत्यंत चांगल्या शब्दामध्ये राज्यकारभाराचं कौतुक करायचे। मल्हाररावांना सुद्धा वाटायचं की माझी सून जी आहे ती अत्यंत चांगला राज्यकारभार करते, याच्यावरती मल्हाररावांचा पण विश्वास बसलेला होता आणि म्हणून मल्हारराव होळकर ज्यावेळेस पत्र लिहायची त्यावेळेस अहिल्यादेवींना अहिल्योबा म्हणायचे। अहिल्योबा, तुम्ही तर आमचे पुत्रच, म्हणजे अहिल्यादेवी यांना मुलासमान मल्हारराव होळकर सांभाळायचे, मानायचे, कारण तो राज्यकारभार अहिल्यादेवी तेवढ्या सक्षमपणे पार पाडत असायच्या। मल्हारराव होळकर म्हणायचे की अहिल्या, तुम्ही आहात तर फडणीशी आहे, फडणीशी आहे तर व्यवस्था आहे, महसूल व्यवस्था आहे, आणि महसूल व्यवस्था आहे तर राज्य आहे, आणि राज्य आहे तरच माळवा प्रदेश आहे। म्हणजे अहिल्यादेवी होळकर ह्या माळवा प्रदेशासाठी किती महत्वाच्या होत्या, नव्हे इथल्या राजकारणासाठी किती महत्वाच्या होत्या, हेच मल्हारराव होळकरांनी आपल्या पत्रामधून नमूद केलं। आणि म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीच्या राज्यकर्त्याची आजही आपल्या समाजाला गरज आहे। आजही अशा पद्धतीचे राज्यकर्ते देशामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं धर्म आणि राज्य ह्या दोन्ही गोष्टी आजच्या राज्यकर्त्यांनी, विशेषतः आजच्या राज्यकर्त्यांनी वेगळ्या ठेवण्याचं काम केलं पाहिजे। धर्माच्या नावावरती मत, धर्माच्या नावावरती राजकारण हे केलं नाही पाहिजे, तर धर्म आणि सरकार ह्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजे। धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्थेची जी आपली संकल्पना आहे ती अधिक दृढ केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। तुर्तास अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचे पैलू समजून घेत असताना आजच्या भागामध्ये आपण याच ठिकाणी थांबतोय। पुढच्या भागामध्ये भेटूया अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी नवीन भागाला घेऊन, नवीन पैलूला घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून लोकांपर्यंत पोहोचवा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।